आजच्या बुधवारच्या अध्ययन वर्गामध्ये SHS नंदुरबारच्या वतीने आपणा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. माझा आशा आणि विश्वास आहे की हे सगळं अध्ययन आम्हा सगळ्यांच्या विश्वासाला मजबूत करणारं असं आहे. यासाठी आपण आपला वेळ द्यावा, यासाठी आपण आपल्या नोंदी घ्याव्यात. सोबतच आपल्या सोयीसाठी PDF स्वरूपामध्ये देखील दिलेला आहे. जर आपल्याला जमलं तर नक्कीच त्याची झेरॉक्स काढून एक फाईल आपण सोबत ठेवावी, जेणेकरून ही संपूर्ण शृंखला आपल्या लक्षात येईल. आज யோहान वर्तमानाकडे आज आम्ही बघणार आहोत. या अध्ययनासाठी आदरणीय डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब हे अध्ययन वर्ग घेत आहे. यासाठी जी मेहनत आणि अध्ययन ते करीत आहेत ते फारच कष्टाचं आहे, मेहनतीचं आहे, परंतु प्रभुदेव बाप त्यांना शक्ती पुरवत आहे. आज सकाळी पुन्हा एक वार आपण या सेवेचा लाभ घेऊया आणि परमेश्वराचं गौरव आपण करूया. SHS नंदुरबारच्या वतीने आपणा सगळ्यांसाठी हे अध्ययन आहे. प्रभुदेव बाप या सेवेला आशीर्वादित करू. दयाळू देव बापा, या सकाळच्या समयासाठी आम्ही आभार मानतो. आम्ही उपकार स्तुती करतो व अध्ययन वर्गामध्ये पुन्हा एक वार तुझी कृपा आम्ही मागतो. या अध्ययनासाठी डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेबांना देव बापा तू शक्ती दे, बळ आणि कृपा दे, बोलण्यासाठी लागणारं सहाय्य तू पुरव. हे ऑनलाईन प्रक्षेपण होत आहे ते देखील आशीर्वादित कर व याद्वारे केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेर देखील खूप साऱ्या प्रियजनांना या सेवेचा लाभ मिळत आहे. दे बापा, त्यासाठी आम्ही आभार मानतो. आणि आमची मौल्यवान ठेव म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आणि आमचा दृढ विश्वास यामध्ये मजबूत होण्यास ही पवित्र वचनं नव्याने आम्हासाठी आशीर्वादित कर. आजच्या अध्ययन वर्गाला प्रभू आम्ही तुझ्या सुमधुर नावात सुरुवात करतो. आमचा मार्गदर्शक आणि वाटाड्या तू हो. प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सगळ्यांना सलाम. आणि देव आज अध्ययन करताना लागणारी कृपा आपणा सर्वांना पुरवो. PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मी नोंदी पाळीसाहेबांना सांगून टाकलेल्या आहे. तुम्ही त्या घरी जाऊन किंवा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वाचू शकता, नोंदी घेऊ शकता. काही वेळेला मोबाईलमध्ये PDF फॉर्मॅट जरी केलं तर काही वेळेला काही शब्द सुटतात, मागे पुढे होतात, तर तुम्ही ते जुळवून घ्या आणि त्या अध्ययनाच्याद्वारे आपल्या जीवनामध्ये, आपल्या सेवेमध्ये, आपल्या संवादामध्ये त्याचा वापर करा. आधुनिक माध्यमाचा फायदा काय आहे की समजा जसा PDF दिला आहे मी, तुम्हाला वेळ नाही आहे, तुम्ही प्रवासात आहात, एखाद्या ठिकाणी आहात, तुमच्याकडे काही गोष्टींची उपलब्धता नाही आहे, पण मोबाईल आहे. ऑफलाईन जर असेल तर तुम्ही PDF गेलात, अडोबामध्ये तुम्हाला ते ओपन करता येतं, वाचता येतं किंवा सांगता पण येतं. कारण तुम्ही ऐकलेलं आहे, तुम्ही बोललेलं असाल, पूर्वी वाचलेलं असेल, तर तुम्ही त्याच्या आधारे जवळच काही साधन नसताना सुद्धा त्याचा वापर करू शकता. मी त्याच प्रकारे करतो. मी सिंक्रोनाइज केलेलं असल्यामुळे माझ्या लॅपटॉपला जे काही मी करतो ते माझ्या मोबाईलला पण येतं, अँड्रॉईडवर पण येतं, ॲपलवर पण येतं, माझ्या आयपॅडला पण येतं. म्हणजे मला ज्या वेळेला जे साधन उपलब्ध असेल त्याचा उपयोग मला होऊ शकतो. म्हणून ह्या आधुनिक साधनांचा अतिशय चांगला फायदा आपल्याला होतो. पण इंटरनेट असेलच मगच ते होईल असं नाही आहे. PDF तुम्हाला विदाऊट इंटरनेट पण ओपन करता येतात. त्याचप्रमाणे PDF मी स्लाईड्स टाकतो. बऱ्याचदा मोठे फॉन्ट असतात, कधी कधी आपल्याला दिसत नाही किंवा आपली बॅटरी डाऊन होत असते. अशा वेळेला ते स्पष्ट दिसावं म्हणून स्लाईड फार चांगल्या आहेत. ज्यांना येतं त्यांनी स्लाईड बनवत जा. दिवसाला 2-3 जरी बनवल्या तर 5 दिवसामध्ये 10-15 स्लाईड आरामाने तुमच्या बनवू शकतात. आणि एका स्लाईडमध्ये 5 ते 6 ओळी जरी तुम्ही टाईप केल्या, फार सोपं आहे. तुम्ही मेसेज वापरता, तुम्ही कोणाला उत्तर देता, टाईप करता, तेच टाईप करायचं, त्याला कॉपी करायची
आणि तुम्ही तुमच्या स्लाईडवर टाकायचं. सारखंच फॉन्ट आहे, तो बदलत नाही. पण गुगल फॉन्ट घेतला तर तो बदलतो. म्हणून थोडं गुगलचा फॉन्ट वापरणे आणि दिलेला फॉन्ट गुगलचा नवा तो वापरणे, म्हणजे ISM ऑफिस हा जो फॉन्ट आहे 3.6 नवीन आहे, तो सरकार मान्य फॉन्ट आहे, त्यामुळे तो बदलत नाही. म्हणून त्याचा वापर करत जा. पुष्कळदा आपण प्रवास करताना आपल्या डोक्यात खूप चांगल्या चांगल्या विचार आणि कल्पना येतात, आपण विसरून जातो, लिहित नाही. त्यामुळे जर मला एक थोडीशी सवय मी लावून घेतली, मला आता बोलता बोलता काही वेळेला पाळक साहेब किंवा तुम्ही बोलता तर मला काही सुचतात काही गोष्टी. मी जेव्हा ऐकतो मग मी काय करतो की मी ते लिहून घेतो. की त्या दिवशी कोणीतरी बोलताना ईश्वर विज्ञानाचा उल्लेख केला, मग माझ्या डोक्यात एकदम आलं की मी कुठंतरी वाचलं होतं, कोणीतरी प्रतिसाद दिला होता आणि तो मजेदार होता. आणि त्या विद्वानाने म्हटलं होतं की जर ईश्वर विज्ञानाचा अभ्यास करायचा असेल तर 4 प्रकारे त्याला करता येतो आणि त्याने सांगितलं होतं. आणि मी ते नोंदून घेतलं आणि मी त्याचा अभ्यास करतच आहे सध्या. मला इतका त्याचा फायदा झाला. फक्त 2 ओळीमध्ये त्यानं उत्तर दिलं, पण संपूर्ण ईश्वर विज्ञानाचा सारांश त्याने देऊन टाकला. आता मी जर हे अभ्यास करत गेलो तर मी साधारणपणे 2 महिने झाले मी वाचन करत आहे, अभ्यास करत आहे, नोंदी करत आहे. पण हा सारांश मला एकदम शेवटी घेऊन गेला. म्हणजे कधी कधी आधुनिक माध्यमांचा वापर चांगल्या प्रकारे करा आणि तुम्हाला देव सहाय्य करेल. कारण आपल्याला पुढे जायचं आहे, आत्मिक आणि बौद्धिकरित्या आपण संपन्न व्हायचं आहे. एसे चर्चेसमध्ये आपल्याला मागे आपला वारसा सोडून जायचा आहे. म्हणून आपली येणारी पिढी कशी असेल तर नियम साधा आहे. पावसाळा आहे, तुम्हाला आता माहीत आहे. शेतीमध्ये आता पेरणीचं काम सुरू आहे. गहू पेराल तर गहूच मिळणार आहे ना. तुम्ही काय पेरणार आहात? असेच राहिला आणि अपेक्षा करा पुढची पिढी समजदार असेल, शिकलेली असेल, संपन्न असेल, देवाच्या वचनामध्ये दृढ असेल, आणि आपण काय करता? त्यावर सर्व अवलंबून आहे. तुम्ही काय पेरता? म्हणून सेवकांनी, नेत्यांनी, वडिलांनी सावध राहायचं आहे. एखाद्या शेतामध्ये फुलं झाडी जर लावले असतील, पण प्रत्येकाने वेगळे वेगळे जरी लावले तर फुलझाडं छानच दिसतात. उगवल्यावर फुलोरा जेव्हा येतो तेव्हा सुंदर दिसतात. प्रारंभी नाही वाटत की ते सुंदर दिसेल, पण ते जेव्हा फुलोरा येतो तेव्हा सुंदर दिसतात. तुम्ही जर माझ्याकडे आलात तर तुम्हाला जमिनीवर पिवळी फुलं आलेली रोपं दिसतील. काहीच केलं नाही मी. कधीतरी मला मिळाली होती छोटी छोटी 2-3 रोपं मी आणले होते, अगदी कंदाचे छोट्या. लावली, वाढता 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 पाण्याबरोबर वाहता झाडताना तो बिवारा इतका पसरलेला आहे, पाऊस आला नाही तर 3 दिवसामध्ये ते फूटभर उभं राहून जातं आणि 4थ्या दिवशी फुल येतच. काहीच मी करत नाही. पावसाच्या पाण्यावर सगळं ते आपोआप निसर्गाने निर्माण केलेलं. छान वाटतं ते. गवतापेक्षा तरारून वाढतं पण सुकतं. एका दिवसाचंच त्याचं जीवन आहे. पण मी काहीच मेहनत करत नाही, पण छान वाटतं. काही गोष्टी जीवनामध्ये आपल्याला करायच्या आहेत. आणि योहानाचा अभ्यास करताना काही गोष्टी आपल्याला प्रकर्षाने लक्षात घ्यायच्या आहेत. पहिली महत्वाची गोष्ट काय पाहिली आपण मागच्या वेळेस, की वय. योहानाचं वय 90 पार झालेलं होतं. काही वेळेला वय आणि देवाचं प्रकाशन याचा संबंध आहे. जे 11 शिष्यांना जमलं नाही, दिलं गेलं नाही, ते देवाने योहानाला दिलं ना. परिस्थिती बदललेली होती, काळ बदललेला होता. अतिशय प्रभावी असा प्रेषित, जो प्रेषितांच्या बाहेरून आलेला होता. अनेक देशांमध्ये 49 पेक्षा जास्त प्रसिद्ध राजधानींच्या शहरांमध्ये सेवा करून मंडळ स्थापण्यासाठी पुढे गेलेला शाऊल म्हटलेला पाऊल, याचाही निधन झालेलं होतं.
30 वर्षांनी योहान मग प्रगटीकरण लिहितो, त्याला प्रेरणा मिळते. ही 5 पुस्तके त्याने त्या काळात लिहिली, जेव्हा सर्वांनी आशा सोडून दिलेली असते की आता काही होणार नाही, आता काही जमणार नाही, आपलं काय राहिलं आहे ना. काही जणांच्या, विश्वासणाऱ्यांच्या किंवा सेवकांच्या, प्रेषितांच्या जीवनासंदर्भात देवाचा मनोदय वेगळा असतो. आणि म्हणून आपण आपल्याला दिलेल्या जीवनाचा उद्देश, सेवेचा उद्देश याला समजून घेऊन सेवा करावी, योहाने आपल्याला शिकवतो. दुसरी गोष्ट आपण पाहायला पाहिजे योहानाच्या लिखाणामध्ये तीही, की योहान विषयाप्रमाणे नोंद करायची तुम्ही लिहू शकता, तुम्हाला त्या PDF मध्ये आहे, पान क्रमांक 4 मी दिलेला आहे. की योहान काय करतो की येशू ख्रिस्ताबद्दल किंवा येशू ख्रिस्ताने साधलेले संवाद, दीर्घ संवाद लिहितो. जसं निकोदेमसचं घेतलं तर नवा जन्म होणं का गरजेचं आहे याबद्दल दीर्घ संवाद आपल्याला केलेला दिसतो. प्रश्नोत्तरे दिसतात आणि त्याला तो समजून सांगतो. आणि निकोदेमसाकडे बघितल्यावर असं दिसतं की त्याची तार्किकता, त्याचं तर्क करण्याचा जो प्रकार आहे तो फार वेगळा होता. आपण कधी कधी वेडेपणा म्हणू शकतो की त्याने म्हटलं की गुरुजी, आईच्या उदरामध्ये परत कसं जाता येईल. काही वेळेला लोक एक तर त्याच्यावर विचार करतच नाही, आपण बोलत नाही. परंतु निकोदेमस हा न्यायाधीश आहे, तो न्यायसभेचा मोठा मान्यवर आहे. आणि त्याचा तर्क जर बघितला तर प्रचंड म्हणजे खोलवर त्याने तर्क केलेला आहे. तो म्हणजे मनुष्याची त्याच्या वयाप्रमाणे असणाऱ्या 50च्या दरम्यानच्या माणसाला 50-49 करत पहिल्या दिवसापर्यंत आईच्या उदरामध्ये जाणं, म्हणजे बीजांड कोश ज्याला म्हणतात ते बनणं, आणि पुन्हा त्याच्यातून 9 महिने देहाची जडणघडण होऊन जन्म घेऊन 50 वयामध्ये येणं, हा तर्क आहे त्याचा. की मी लहान होत 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 मी त्या जन्म झाल्यानंतर अगोदरचे जे परत 9 महिने ते बीजांड कोश जे आहे तेथे माझी गर्भाशयामध्ये जी जडणघडण होण्याचा माझा जो पहिला दिवस होता, तेथून परत मी 50मध्ये येणं, ते हे एका दिवसामध्ये कसं शक्य आहे. येशू काय म्हणतो, ते एका दिवसात शक्य आहे. येशूने काय उत्तर दिले योहानाच्या शुभवर्तमानामध्ये बघा बरं. आणि म्हणून तर्क संवादामध्ये वापरण्यासाठी फार आपल्याला लक्षपूर्वक शिकलं पाहिजे. 3ऱ्या अध्यायामध्ये वचन 8 येशू ख्रिस्त उत्तर देताना म्हणतो, निकोदेमस महाराज, तो जो पहिला दिवस आहे बीजांड कोशामध्ये म्हणजे आरंभ होण्याचा दिवस कसा असू शकतो. 3रा अध्याय योहानाचा वचन 8, वारा पाहिजे तिकडे वाहतो, त्याचा आवाज तुम्ही ऐकता, तरी तो कोठून येतो व कोठे जातो तुम्हाला कळत नाही. जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला आहे त्याचे असेच आहे. तो शक्य आहे. तुझा जर विश्वास असेल, तुम्ही काय सांगतो लक्षात घे. हे वाऱ्यासारखं आहे. तो म्हणतो म्हणजे अस्तित्व आहे परंतु दृश्य नाही, डोळ्याला दिसत नाही, चाहूल लागते, कळत नाही. आणि आत्म्याने जन्मणे म्हणजे नवा जन्म पावणे, तो माणसाला ते शक्य नाही. माणूस ते स्वतःहून करू शकत
नाही. तुझा तर्क बरोबर आहे, परंतु तो मानवी तर्क आहे. असं विज्ञान निर्माण झालेलं नाही की जे माणसाला पुन्हा त्या पहिल्या दिवशी गर्भाशयामध्ये नेईल आणि तेथून पुन्हा आजच्या दिवशी आणून ठेवल. असं विज्ञान काही निर्माण झालं नाही, असं होणार नाही. झालं तर माहीत नाही आपल्याला. परंतु येशू म्हणतो पण आध्यात्मिकरित्या हे क्षणामध्ये होतं, ते कळत नाही पण होतं. मग त्या विचाराला, त्या तर्काला उत्तर देताना दीर्घ संवाद आहे. असे यामध्ये मी तुम्हाला दिलेले आहेत 6 दीर्घ संवाद आहेत. नोंदणीमध्ये तुम्हाला सापडेल पान नंबर 4 वर. मला सांगायचं सकाळी हे आहे की शिक्षण देणे, सुवार्ता सांगणे, येशू ख्रिस्ताविषयी घोषणा करणे, जाहीरपणे करणे एक गोष्ट, आणि एकेकाशी गटागटाशी बोलणे ही दुसरी गोष्ट. सत्य समजावून देण्यासाठी, तर्कशुद्ध विचार मांडण्यासाठी वेळेची गरज आहे, परंतु सोबत काही रहस्यमय सत्य केवळ देवच प्रगट करू शकतो. आणि म्हणून संवाद साधताना ज्या विषयाकडे आपल्याला न्यायचं आहे, योहान म्हणतो त्या विषयाकडे त्या व्यक्तीला नेणं आवश्यक आहे. पुढचं काम करणारा कोण आहे? देव आहे. असे 6 संवाद आहे मोठे. 4थ्या अध्यायामध्ये शंभरोणी स्त्री आहे. 7व्या अध्यायामध्ये मंडपाच्या सणामध्ये यहूद्यांशी आहे. अध्याय 10 पूर्ण मेंढपाळ आणि मेंढरं याबद्दल आहे. प्रार्थना आणि शेवट या संदर्भात 4 अध्याय आहेत. 14, 15, 16, 17 आणि गालिलाजवळ अध्याय पूर्ण 21 जो आहे तो शिष्यांबरोबरचा शेवटला संवाद. तर दीर्घ संवाद काही वेळेला आवश्यक आहे, परंतु ज्याला डायलॉग आपण म्हणतो त्याचं पण तंत्र आहे. कसं बोललं जातं, त्याचा उद्देश काय राहतो, आपली काय तयारी पाहिजे, समोरच्याला आपल्याला काय प्रभाव टाकून सांगायला पाहिजे. आणि संवादाचा शेवट हा स्वतंत्र असतो. स्वीकारू शकतात, नाकारू शकतात, वाट पाहू शकतात. त्याच्यामध्ये सरळ सरळ निर्णय देता येत नाही. ज्यांच्याशी आपण संवाद साधू येशू ख्रिस्ताविषयी किंवा पवित्र शास्त्राविषयी बोलतो ते विश्वास ठेवू शकतात, किंवा ते नाकारू शकतात, किंवा ते वाट पाहू शकतात. पण आपण 1, 2, 3 सांगितल्यानंतर संपलं असं आपण समजायचं नाही. म्हणून निकोदेमानंतर लागलीच मग 3रा अध्याय झाल्यावर दीर्घ संवाद आपल्याला शंभरोणी स्त्रीचा दिसतो. म्हणजे ह्या ज्या सुवार्तेच्या सेवेच्या संदर्भात संवाद साधणे ही हे जे तंत्र आहे याकडे योहान आपलं लक्ष वेधतो. अजून एक महत्वाची गोष्ट यामध्ये आहे ती ही की पुन्हा एकदा त्याचं म्हणणं आहे की येशू ख्रिस्त जे त्याचा शेवटला अध्याय 21व्या अध्यायामध्ये त्याचं म्हणणं आहे की येशू ख्रिस्त जो आहे 20वा अध्याय 30 आणि 31 मध्ये या पुस्तकात लिहिली नाही तशी दुसरी पुष्कळ चिन्हे येशूने आपल्या शिष्यांदेखत केली. 20वा अध्याय वचन 30 वचन 31 येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा. शब्दरचना, वाक्याची रचना नीट बघा. लेखक काय म्हणतो? येशू हा देवाचा पुत्र, पूर्णविराम नाही, अल्पविराम नाही, अंतर सोडलेलं नाही, शब्दाचा अंतर आहे. येशू हा देवाचा पुत्र काय आहे? ख्रिस्त आहे. येशू ख्रिस्त आहे असं नाही,
देवाचा पुत्र येशू ख्रिस्त आहे असं नाही. तो म्हणतो हा जो येशू आहे तो कोण आहे? देवाचा पुत्र आहे. आणि हा देवाचा पुत्र कोण आहे? येशू ख्रिस्त, म्हणजे ख्रिस्त मसीहा आहे. मग असं जर आहे, तुमचं काम काय? तुम्ही त्यावर काय करावं? विश्वास ठेवा. विश्वास ठेवावा म्हणजे हे तुम्ही मान्य करावा की, मग अगोदरचं वाक्य, येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे. नुसतंच येशू देवाचा पुत्र नाही, तो कोण आहे? ख्रिस्त सुद्धा आहे. पुढचं वाक्य, आणि विश्वास ठेवून, पहिले सांगितलं विश्वास ठेवा, आता विश्वास ठेवून तुम्हाला त्याच्या नावाने काय प्राप्त व्हावे? जीवन प्राप्त व्हावे. दोन उद्देश किंवा एका उद्देशामध्ये दोन गोष्टी योहान सांगतोय. एक, तुम्ही विश्वास ठेवावा. दोन, जर तुम्ही येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असे मानता, तर त्या विश्वासाद्वारे तुम्हाला काय मिळावं? जीवन प्राप्त व्हावं. आता येथे अडचण तुम्हाला दिसते की नाही मला माहित नाही. मला अशी अडचण दिसते की फक्त जीवनच शब्द आला तिथे ना. आनंदकालिक नाही, सार्वकालिक नाही, भरभराटीचं नाही, आशीर्वादाचं नाही, पैशाने मालामाल होण्याचं नाही, आरोग्य संपन्नतेचं नाही, तुम्हाला मोठं बनवण्याचं नाही, तुम्हाला परिवार देण्याचं नाही, तुम्हाला नोकरी धंद्याचं नाही. फक्त 3 अक्षरामध्ये तो सांगतो विश्वासाने काय मिळते? जीवन मिळते. असं सांगण्याचं कारण काय असावं? त्या काळामध्ये मी येणार आहे आता पुढच्या आजच्या योहानाचं पहिलं पत्र आपण संपवणार, की त्या काळामध्ये असं शिक्षण आलेलं होतं की जे लोकांना मंडळीच्या सहभागितेपासून, एकमेकाच्या सहभागितेपासून, देवाच्या सहभागितेपासून दूर करत होतं. आणि त्यांना जीवन मिळणं म्हणजे सार्वकालिक जीवन, पाप क्षमा, सुधारणा, नव्याने जगणे, बदल असणे, यापेक्षा भरभराट जास्त प्रिय झाली होती. आणि भरभराट प्रिय झाली त्याचे कारण हे लोक विचारत असतील इफिसच्या परिसरामध्ये, अरे तुम्ही तर येशूच्या मागे लागून कपल्ल कोण गेला, काहीच राहिलं नाही, आणि म्हणतात तुम्ही स्वर्गामध्ये आमच्यासाठी संपत्ती आहे, आणि इथे तुम्ही कटोरे घेऊन फिरता. तुमचं दारिद्र्य बघा, तुमचं मारहाण झालेलं शरीर बघा, तुमची घरदारं पाडली जाळली ती बघा, तुमच्या लेकरा बाळांचे हाल झालेले आहेत, तुम्हाला कोणी आपलं मानत नाही, स्वीकारत नाही, आणि तुम्ही मोठे गाणं गाऊन राहिले, येशू मिल गया, जीवन मिल गया. काही आहे का थोडंफार तुम्हाला? त्यातल्या त्यात मग गरिबी आली, कारण पैसा अडका बुडाला, नोकऱ्या गेल्या, गुलामी आली, लोकांची उत्पन्नाची साधनं बुडाली. काय करणार मग? जे मिळेल ते, जसं मिळेल तसं त्यांना जीवन जगावं लागू लागलं. लोक त्यांना आव्हान करू लागले, हा जो येशू ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता त्याने तुम्हाला काय दिलं? त्यांच्याकडे एकच उत्तर होतं, ते एवढंच म्हणत असतील, या देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याने आम्हाला काय दिलं? जीवन दिलं. त्यांना सर्व समजत नव्हतं, ते त्यांनी पाहिलेलं नव्हतं, त्यांना ऐकिवात होतं, त्यांना शिकवण्यात आलं होतं. कोणी शिकवलं होतं यांना त्या परिसरामध्ये? पौलाने.
प्रत्यक्ष, पुढारी नेमून आणि पत्रांच्या द्वारे. योहान तर 30 वर्षांनी आला. त्या दरम्यान छळ झाला, यरुशलेमचा विध्वंस झाला, लोक पांगले. परंतु त्या अगोदर देवाने लोकांची, ठराविक गटांची तयारी करून हा विश्वास त्यांच्यामध्ये रुजवला. ख्रिस्त मिळणे, ख्रिस्त लाभणे, ख्रिस्तावर विश्वास ठेवणे म्हणजे काय आहे? जीवन आहे. ज्याला ख्रिस्त लाभला, मग योहानाच्या पत्रात तेच आहे 4थ्या अध्यायामध्ये, ज्याला ख्रिस्त लाभला त्याला काय लाभलं आहे? जीवन लाभलं आहे. ज्याला ख्रिस्त लाभला नाही त्याला त्याच्या दृष्टीत जीवन पडणार नाही. म्हणून आपण जेव्हा वचनाचा अभ्यास करतो, प्रचार करतो, योहानाचा शुभवर्तमान वापरतो, तर जीवन हा विषय त्याचा आहे. आणि त्यातल्या त्यात न संपणारं सार्वकालिक जीवन याबद्दलही तो बोलतो. पण सार्वकालिक जीवन काय आहे याबद्दल काही विवरण योहान जास्त देत नाही. मग कोणी शिकवलं त्याबद्दल? परत पौलाचं लेखन. म्हणजे जेव्हा तुम्ही योहानातून विषय घ्याल तर हे लक्षात ठेवायचं आहे की योहानाने 90च्या दरम्यान हे लिखाण केलं. मंडळ्या निर्माण होऊन 60 वर्ष झालेल्या होत्या. त्या दरम्यान पौल आलेला होता 30 वर्ष. त्याची पत्रे प्रसिद्ध होती, शुभवर्तमाने आलेली होती. याकोब, पेत्र, यहूदा यांनी लिखाण केलं थोडं थोडं. आणि त्यानंतर मग सर्वात शेवटी आलं योहानाचं लिखाण आलं. म्हणून तो ज्या अगोदर शिक्षण दिलेल्या पौलाने सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत, सिद्धांत होते, शिक्षण होतं, त्यांना तो पुनरावृत्ती करत नाही. तो म्हणतो तुम्हाला ठाऊक आहे, तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे. आणि जर इफिसकडे गेला आणि तुम्ही त्यांना जर विचारलं असतं का हो तुम्हाला काय मिळालं, येशूवर विश्वास ठेवला का, देवाचा पुत्र असं मानता का, काय मिळालं तुम्हाला? आणि हा प्रश्न तुम्हाला विचारला जातो ना, सेवकांनाही विचारला जातो. इतके वर्ष झाले, इतनी पढ़ाई हुई है, अरे आप तो उकाब हो, उकाब, तुम्ही तो गरुड आहात आणि कुठे राहून राहिला? कोंबड्यांच्या कोराड्यामध्ये राहून राहिला म्हणे. मला असं म्हणतात, मला स्वतःला, पास्टर साहब आपको तो उडना चाहिए. अरे बाबा, पण मला अंडे देऊन पिलं निर्माण करायला ठेवलं आहे देवाने, तर माझं रूपांतर गरुडामध्ये होणं शक्य नाही. मी बरोबरी करू शकतच नाही. पुनरुत्पादन मी गरुड असतानाही करू शकतो, कोंबडी बनून पण करू शकतो. स्थान बदल आहे, देवाच्या पाचरणात बदल नाही. मला इथे ठेवलंय, मला माहित आहे. हा वाद आपल्याला भेडसावतो. कधी कधी एकमेकाकडे पाहताना आपण तसं बोलतो. आणि त्याच्या विरुद्ध जर प्रेषितांचं जीवन पाहिलं तर आपल्याला दिसतं की त्यांनाही तोच येशू ख्रिस्त लाभला, पण त्यांची संपत्ती बघा काहीच नाही. त्यांचं काही आहे का? गाव, नावं आहेत, मागे काही सोडलेलं नाही. त्यांचं स्वतःचं असं काहीच नाही. त्रास कमी झाला नाही, छळ कमी झालाच नाही, मरणाच्या गोष्टी कमी झाल्याच नाही. पण जेव्हा त्यांना विचारलं जात होतं तुम्ही येशू ख्रिस्ताचे का, तुम्हाला तो लाभला असं तुम्ही म्हणता का, तुम्हाला काय मिळालं, एका शब्दात त्यांचं उत्तर होतं, आम्हाला जीवन मिळालं. कोणतं जीवन? जे हे जगातला पैसा, मान, मरातब, समाज, संस्कृती आम्हाला देऊ शकत नाही. हे समजून घ्या. हे लेखानाचे उद्देश जे असतात हे पहिले लक्षात ठेवून कोणताही परिच्छेद आपल्याला वापरता आला पाहिजे. अशा प्रकारे शुभवर्तमान आपल्याला वाचायचं आहे, अभ्यासायचं आहे, वापरायचं आहे. आणि आज मग आपल्याला थोडं पत्रांकडे जाण्याची माझी इच्छा आहे, कारण योहान आणि त्याची 3 पत्रे आहेत. पुढच्या बुधवारपर्यंत आपण ही 3ही पत्रे संपून टाकू. परंतु पहिल्या पत्राकडे जर आपण वळला तर थोडं काही आपल्याला त्याचं मी तुम्हाला विवरण देतो. 1:1 किंवा
1-4 पहिला अध्याय, पहिली 4 वचनं. योहानाचं पहिलं पत्र, पहिला अध्याय 1-4 वचनं. जे प्रारंभापासून होते, जे आम्ही ऐकले आहे, जे आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे, जे आम्ही न्याहाळले व आपल्या हाताने चाचपले, त्या जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही सांगतो. ते जीवन प्रगट झाले, ते आम्ही पाहिले आहे, त्याची आम्ही साक्ष देतो. ते सार्वकालिक जीवन पित्याजवळ होते व आम्हाला प्रगट झाले, हे तुम्हास कळवितो. जे आम्ही पाहिले आहे व ऐकले आहे, ते तुम्हासही यासाठी कळवितो की तुम्हीही आमच्याशी सहभागी व्हावे. आपली सहभागिता तर पित्याबरोबर व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याबरोबर आहे. तुमचा आमचा आनंद पूर्ण व्हावा म्हणून आम्ही हे लिहितो. प्रेषित आता या पत्रामध्ये लिहिताना एक मुख्य मुद्दा पुन्हा समोर मांडत आहे. तुम्ही जर या 4 वचनामध्ये पाहिलं तर तो एक शब्द वारंवार वापरतो, तो आहे जीवन. परत एकदा त्याबद्दल तो बोलतो आणि तो म्हणतो की आम्ही त्या जीवनाच्या शब्दाविषयी सांगतो. आश्चर्य आहे ना, शब्दाचा ध्वनी एका यंत्राच्या द्वारे, ध्वनियंत्र म्हणतात, त्याच्याने मोजता येतात की त्याचं फ्रिक्वेन्सी किंवा त्याची तीव्रता किती आहे. डेसिबल म्हणतात ते मोजण्याच्या यंत्राच्या त्या मापाला. प्रत्येकाचं वेगळं वेगळं असतं आणि त्याचा सराव करावा लागतो. आता तो म्हणतो आम्ही जीवनाचा शब्द किंवा जीवन जे आम्हाला प्रगट झाले, तो हा जो जीवनाचा शब्द आहे प्रारंभापासून आहे, म्हणजे परत योहान 1:1, त्याला आम्ही डोळ्यांनी पाहिले आहे, आम्ही न्याहाळले आहे, हाताने चाचपले आहे. सत्याबद्दल बोलताना योहान आपल्याला मार्गदर्शन करीत आहे. जर तुम्ही जे प्रारंभापासून होते, पहिली गोष्ट तुम्ही काय ऐकले, कसे ऐकले, कोणाकडून ऐकले, केव्हा ऐकले, ऐकणे ही पहिली गोष्ट सांगतो. आम्ही ऐकलं. योहानाला विचारलं की बाबा रे, तू कसं काय ऐकलं? तू तर विजनवासात होता, तुला कोण आलं सांगायला? तुमच्या लक्षात आलं ना, पात्मा नावाच्या बेटावर तो तडीपार होता, दंडात होता, एकटा होता. तिकडे सोडून द्यायचं, गुहेमध्ये कुठेतरी दगडाच्या कपारीमध्ये जीवन जगावं लागायचं. कोणी त्यांना म्हणजे वाली नव्हतं. अशा स्थितीमध्ये आता हा म्हातारा झालेला आहे, तरी तो सांगतो की नाही, आम्ही ऐकलं होतं. म्हणजे तो काय म्हणतो ना, येशू येण्यापूर्वी आम्ही ऐकलं होतं की देवाचा पुत्र मसीहा येणार. तो आल्यानंतर ऐकलं असं नाही सांग करतो, तो येशूवर होताच. येशूचा तो भाऊ आहे, तर तो संगतीचे आहेत ते लोक. परंतु तो ऐकला म्हणजे काय म्हणतो की जो शब्द येणार होता, ज्याच्याबद्दल परमेश्वराने सांगितलं, त्याबद्दल आम्ही ऐकलं. मग असं आपण विचारू त्याला परत, नुसतं ऐकलं का तू? तुला कसं काय समजलं खरं आहे ते? तर तो म्हणतो आम्ही आपल्या, हा शब्द महत्वाचा आहे, कोणाच्या डोळ्यांनी पाहिलं? आम्ही बाळकाच्या, प्रेषितांच्या, राजांच्या, शेजाऱ्यांच्या, मित्रांच्या, कोणाच्या डोळ्यांनी पाहिलं आम्ही ते? आपल्या स्वतःच्या. हे लक्षात घ्या, सत्य समजण्यासाठी आपल्याला आपले ज्ञानेंद्रिय वापरावे लागतात, दुसऱ्याचे नाही. म्हणजे जे सत्य मला समजलं ते तुम्हाला समजेलच असं नाही, पण पंच ज्ञानेंद्रिय माहीत आहेत ना आपल्याला. ज्ञानाचा बोध कसा होतो? या 5 ज्ञानेंद्रियाचा वापर केल्याने.
कोणती 5 ज्ञानेंद्रिय आहेत? एक आहे ऐकणे, 2 आहे पाहणे, 3 आहे गंध नाकाचा श्वास, 4 आहे चव जीभ, आणि 5वं ज्ञानेंद्रिय कोणतं आहे? स्पर्श. कोणतीही वास्तविक वस्तू किंवा स्थिती हिची जाणीव, चाहूल आणि ज्ञान माणसाला कसं होतं? या 5 ज्ञानेंद्रियाच्या द्वारे. योहान म्हणतोय, ते नीट लक्षात घ्या आता, आम्ही भानावर आहोत, आम्ही शुद्धीवर आहोत, आम्हाला माहीत आहे आम्ही जे बोलत आहोत ते शास्त्रोक्त आहे आणि ते सत्य आहे. म्हणून तो म्हणतो ऐकणे, आम्ही आमच्या कानाचा वापर करतो. 2, तो म्हणतो आम्ही डोळ्यांनी, आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी आम्ही पाहिलं. तिसरी गोष्ट आहे, आम्ही त्याला न्याहाळले. न्याहाळणे म्हणजे खात्रीपूर्वक जवळ जाऊन काळजीपूर्वक तपासून बघणे की हे तेच आहे बुवा असं. काही वेळेला बँकांमध्ये तुम्ही पाहिलं असेल, एखादी नोट खरी का खोटी आहे फार काळजीपूर्वक मशीनमध्ये टाकून डोळ्यांनी हातांनी ते चाचपून न्याळून पाहतात की हे बरोबर आहे, असली आहे. योहान शिकवतो आपल्याला, म्हणतो की देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याच फक्त ऐकणं पुरेसं नाही, पाहणं पुरेसं नाही, त्याला तुम्हाला अगदी काळजीपूर्वक तपासता आलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला कळेल जे तुम्ही ऐकलं, जे तुम्ही पाहिलं ते सत्य आहे. चौथी गोष्ट, हातांनी चाचपले. मला वाटतं पाळीसाहेबांनी रविवारी बोलताना संत थोमाचा उल्लेख केला होता आणि आनंद वाटतो मला, आणि देवाचा धन्यवाद करूया आपण की आज 23 आज संत थोमा संदर्भात आजचा दिवस जो आहे तो फार महत्त्वाचा आहे. 3 जुलैला संत थोमाला शहीद व्हावं लागलं होतं, म्हणून आजचा दिवस संत थोमाचा शहीद होण्याचा दिवस आहे. आणि काल मी ते वाचताना मला पाळीसाहेबांनी सांगितलेलं आठवलं की तो म्हणतो की जोपर्यंत जोपर्यंत, आणि मी त्यावर विवरण दुःखसहनाच्या दिवसामध्ये दिलं होतं, तुम्हाला थोमा सापडतो 20व्या अध्यायामध्ये. आणि तो म्हणतो की त्याच्या हातात खिळ्यांचे वण पाहिल्याशिवाय, है ना, म्हणजे आपलं म्हणजे बोट घातल्याशिवाय. आणि मी हे विवरण देताना तुम्हाला सांगितलं होतं की का बरं बोट हा शब्द प्रयोग आला. आपण एवढं निर्दयी असायला पाहिजे का, की एवढा अविश्वासी असायला पाहिजे का की बोट घालून पाहू. म्हणजे नुकताच येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला होता, जखमा पूर्ण भरल्या नसाव्यात असं गृहीत धरूया, आणि बोट लावल्यावर चिघळणार नाही का, पुन्हा त्रास होणार नाही का? तसा मुद्दा नाही आहे. बोट का बरं पाहिजे? कारण बोटा एवढा जाड किळा मारण्यात येत होता म्हणून. म्हणजे त्याचं असं म्हणणं आहे की जेव्हा मी तपासेल तर तोच येशू खरा, की ज्याच्या जखमेमध्ये माझा बोट जाऊ शकेल. त्याच्यापेक्षा अवास्तव मोठी जखम येशूची नाही. आणि येशू त्याला प्रमाणित करू म्हणतो, अन्न तू आहे. बोट हे तपासण्याचं यंत्र होतं किंवा साधन होतं. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली होती, कुशीत आपला हात घालणे याबद्दलही सांगितलं होतं. हात म्हणजे किमान 4 बोट, भाल्याचा पाता
एवढा मोठा असू शकेल. म्हणजे कुशीमध्ये बरगड्यांखाली तिथे जी जखम होती ती एवढीच मोठी असायला पाहिजे होती की किमान 4 बोटं मध्ये जाऊ शकते. त्याच्यापेक्षा मोठी जखम किंवा छोटी जखम ज्याला होती तो येशू नाही. याला निरखून पाहणे, न्याहाळणे, खात्री करून घेणे असं म्हणतात. आणि ही खात्री केवळ संशय आल्यामुळे नाही, केवळ शंका येते म्हणून नाही, ही खात्री आपल्या विश्वासाला मजबूत करण्यासाठी सुद्धा असू शकते की जो येशू मला भेटणार आहे तो असाच असला पाहिजे, दुसरा नाही. आणि मजेदार गोष्टी आहे की त्याने जी प्रमाण ठरवलं येशूला न्याहाळून तपासून तो सत्य आहे हे जाणण्याचे, त्याची जी पद्धत आहे ती येशूने सांगली, काय तुझी पद्धत आहे, मानलं तुला. कारण असा विचार दुसऱ्या कोणत्याच शिष्याने केला नाही. त्यांनी सरळ विश्वास ठेवला. आणि येशू ख्रिस्त त्यांची पण प्रशंसा करून म्हणतो, न पाहता विश्वास ठेवणारे. परंतु म्हणून तो थोमाला दोष देत नाही. म्हणजे योहान जेव्हा लिहितो तर हे आपल्याला समजणं गरजेचं आहे की हातांनी चाचपले असं जेव्हा तो म्हणतो तर तो म्हणतो देहात असलेला ख्रिस्त आणि पुनरुत्थानानंतरचा ख्रिस्त आम्ही हात लावून पाहिला आहे, त्याच्याबरोबर थांबलो आहे, बसलो आहे, चाललो आहे, एकत्र गेलो आहोत, आमच्या समोर तो घेतला गेला हे आम्ही पाहिलं आहे. आणि शेवटली महत्वाची गोष्ट म्हणजे हा येशू जीवन आहे हे आम्ही पाहिलंय. येशूला पाहणं, येशूबद्दल ऐकणं, येशूला न्याहाळणं, येशूला चाचपणं काय आहे? जीवन आहे. तो येशू लाभणं जीवन आहे असं त्याचं म्हणणं आहे. आता थोडंसं 5 मिनिटामध्ये ही जी योहानाची पद्धत आहे याला अनुसरून काय झालं होतं त्या काळामध्ये मंडळीमध्ये की जेणेकरून त्यांना वारंवार सांगावं लागलं हा येशू ख्रिस्त कोण आहे. तेव्हाही प्रचारक फिरत होते, फिरस्ते यहुदी होते, खोटे पाखंडी मतवादी होते, ईश्वर विज्ञानी होते, तत्वज्ञानी होते, आपापले निरनिराळी मत ते मांडत होते. काल मी ओझरता उल्लेख केला होता की त्या काळामध्ये अशा परिसरामध्ये ख्रिस्ती लोकांमध्ये एक मतवाद फार प्रभावीपणे कार्य करीत होता. त्याला ग्नॉस्टिसिझम किंवा ज्ञेयवाद किंवा ज्ञान रचनावाद असं म्हणतात. अभ्यासामध्ये तुम्हाला हे येतात. जसं एपिक्युरियन होते है ना, असे अनेक तत्वज्ञानी झाले. त्यामध्ये हा एक मतप्रवाह आलेला होता ग्नॉस्टिसिझम नावाचा. त्याला ज्ञानाने ओळखणे वगैरे आपण सरळ सरळ म्हणू शकतो. त्यांचं असं म्हणणं होतं की मानवी शरीर हे 2 तत्वांनी बनलेलं आहे. ते देहमय किंवा जड आहे आणि आत्मिकही आहे. जड पण आहे आणि जड नाही असे पण. मग असं जर आहे, देह जर जड आहे, तत्व जड आहे, तर पाप कोठे वसते? देहात म्हणजे जडत्वात पाप वसते की आत्मिकतेत किंवा आत्म्यात पाप वसते? म्हणजे मनुष्य पाप करतो तर देहात की आत्म्यात? नेमकं पाप कसं काय करतो, कुठून करतो हे समजा. तुम्हाला म्हणजे फार म्हणजे अभ्यासाचा विषय आहे. जेव्हा तुम्ही सुवार्ता पण सांगता आणि लोकांना मंडळीत पण सांगता की तुम्हाला ठाऊक आहे काही शास्त्रात सांगितलं आहे की सर्वांनी पाप केले आहे. परंतु जर हा प्रश्न विचारला देहात की आत्म्यात,
मग तुम्ही सांगाल की मग शैतान आला, मग गेले उत्पत्तीमध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये, मग आदाम किंवा हवा आणि आदाम यांनी देहात पाप केलं की आत्म्यात पाप केलं? मग तुम्ही म्हणाल विचारात पाप केलं. मग जे शरीरात पाप करतात ते निर्दोष आहेत असा त्याचा अर्थ होईल. मग ह्या 2 प्रकारच्या विचारधारेमुळे त्याचा परिणाम येशू ख्रिस्ताला ओळखण्यामध्ये झाला. मग येशू ख्रिस्त नेमका कोण आहे? जड म्हणजे देहवासी, देह धारणा केलेला आहे की फक्त आत्मिक आहे, की अर्धा शरीर आणि अर्धा आत्मा आहे, का पूर्ण शरीर आहे फक्त आत्मा नाही, की पूर्ण आत्मा आहे देह नाही? हा येशू कोण आहे? कारण योहानाच्या काळात योहान पण म्हणत होता की शब्द देही झाला, देह धारणा आहे. मग पाप जर देहात होतं तर येशू निष्पाप कसा? मग त्यांनी सिद्धांत असा जो मांडला आहे की एक, सृष्टीची निर्मिती ही पापाच्या स्वभावाला बळी पडणाऱ्या अशक्त देवाने केली. हे कठीण वाक्य आहेत, नीट ऐका आणि समजून घ्या. निर्मिती कोणी केली? असा देव आहे, निर्माता आहे, की जो देहाने कसा आहे? अशक्त आहे, पापाला बळी पडू शकतो. का बरं असं आहे? कारण त्याच्या निर्मितीमध्ये काय दिसतं आपल्याला? पाप. मग जसं मी सकाळी म्हटलं, तुम्हाला अगोदर म्हटलं, जसं बीज तसं फळ. देव जो निर्माता आहे तो अशक्त आणि कमजोर असल्यामुळे पापमयता त्याच्या निर्मितीत आली. मग येशू ख्रिस्त जर निर्माता आहे तर त्याची निर्मिती देहधारणा झाले तर ती कशी आहे? मग पापमय पण आहे. त्याचं उत्तर त्यांच्याकडे काय आहे? मग पापाचं वेतन काय आहे? मरण आहे. मग येशू मेला का? ते म्हणतात नाही ना. येशू फक्त देहातच मेला, तरी त्याच वेळेला तो जिवंत पण होता. एकाच वेळेला मेला पण आणि एकाच वेळेला जिवंत पण. कठीण आहे, किचकट तत्वज्ञान होत आहे. मग आता जेव्हा लोक योहानाला किंवा प्रेषितांना विचारू लागले आम्ही काय करावं, कोणत्या येशूवर विश्वास ठेवावा, त्यांनी एका वाक्यात उत्तर दिलं, जो प्रभू येशू तुम्हाला सार्वकालिक जीवन देतो तोच येशू. कारण तो पाप करीत नाही, करू शकत नाही. देहधारणा जरी आहे ती अलौकिक दिव्य आहे, ती आत्मिक जरी असेल तरी देहाप्रमाणे तो आला. आणि हे नाकारणारे जे लोक आहेत ते ख्रिस्त विरोधक आहेत, त्यांच्यापासून तुम्ही सांभाळा. मन हा जो ज्ञेयवाद किंवा ज्ञानरचनावाद आहे त्यांचा सारांश असा होतो की येशू ख्रिस्त हा मग आहे तरी कोण? तो एक पराक्रमी राक्षस त्याने म्हणतायत आपल्याला, महाकाय वीर, परंतु प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेला असा येशू आहे. पराक्रमी आहे, तो महावीर आहे, पण तो कसा आहे? फक्त भासमान आहे. तुम्ही त्याला पाहू शकत नाही, ऐकू शकत नाही, चाच पडू शकत नाही, त्याला तुम्ही असं हाताळू शकत नाही. जसं आपण जड आपण जे मटेरियल आहे त्याला आपण हाताळू शकतो, पण वारा हाताळू शकत नाही, पण जडत्वाला हाताळू शकतो. मग येशूचं जडत्व म्हणजे जर येशू देहाने आहे, आम्ही विश्वास ठेवावा, आम्ही काय करावं? म्हणून ते पत्र त्याने लिहिलं. आणि शेवटी त्याचा महत्वाचा मुद्दा तो आहे की म्हणून
पापाचा जो विषय आहे तो त्याच्यामध्ये असा आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचं सत्य म्हणजे येशूला ओळखणे हेच नैतिक आणि आध्यात्मिक सुधारणेचं परिवर्तनाचं मुख्य केंद्र आहे. येशूवर विश्वास ठेवल्यानेच नैतिकता बदलते, सुधारणा होते, आत्मिक बदल येतो. आणि हा बदल टिकवायचा असेल तर तुम्हाला या जगामध्ये 3 गोष्टी कराव्या लागतील, ज्याचं विवरण मी तुम्हाला दिलं आहे. एक म्हणजे येशू ख्रिस्ताचं नीतिमत्व परिधान करा, म्हणजे नीतिमान असा. दुसरी गोष्ट, त्याच्यावर विश्वास ठेवा. तिसरी गोष्ट, त्याच्यावर प्रीती करा. ह्या 3 शब्दामध्ये हे पहिलं पत्र संपतं. तुम्हाला विवरण मी दिलं ते वाचू शकता आणि आउटलाईन पण दिली आहे, तुम्ही ती घेऊ शकता आणि त्याच्याद्वारे आपल्या अध्ययनामध्ये आपल्याला मदत होईल. म्हणून अनेकदा तुलना जी आहे ती या योहानाची जी पद्धत आहे ती दार्शनिक आहे. जीवन मरण, प्रकाश अंधकार, मुबलकता दुष्काळ, म्हणजे विरोधाभासाचा तो वापर करतो. मी तुम्हाला अनेकदा ह्या गोष्टी जेव्हा बोलतो तेव्हा तुम्ही लक्षात घ्या, ह्या भाषा प्रयोग जो मी करताय हा व्याकरणांचा प्रकार आहे. विरोधाभास, पॅराडॉक्स ही व्याकरणाची भाषा आहे. तुलनाशास्त्र आहे. जेव्हा आपण तुलना करतो तर त्याला तुलनाशास्त्र म्हणतात. तुम्हाला माहीत पाहिजे की तुम्ही जेव्हा म्हणता पाणी म्हणजे अमुक अमुक, जर अर्थ लावता तर त्याला हार्मोनेटिक्स म्हणतो आपण, की ते अर्थशास्त्र आहे. अर्थशास्त्र म्हणजे अर्थाचं विवरण शोधणे. एखादा शब्द आहे तो कसा काय निर्माण झाला त्याला एटिमॉलॉजी म्हणतात. मराठीमध्ये त्याला व्युत्पत्तीशास्त्र म्हणतात. जेव्हा एखादा लेखक एक नाव घेऊन दुसरं नाव सांगतो तर ती जी पद्धत आहे ती शास्त्रोक्त पद्धत आहे. आता म्हणजे आपण मंडळीमध्ये का बरं ह्या गोष्टीवर बोलतो, चर्चा करतो, त्याचं कारण हे आहे की आपला उद्देशच आहे की जे बायबल कॉलेजमध्ये, जे बायबल शाळांमध्ये किंवा सेमिनरीमध्ये होतं, परंतु सर्वांना ऐकता येत नाही, सर्वांना जाता येत नाही, सर्वांना समजत नाही, ते मंडळीला का समजू नये, मंडळीला पण समजू दे. मग एखादा वक्ता आला, त्याने सांगितलं आज आपण विरोधाभास म्हणजे काय हे नव्या करारातून पाहणार आहोत, विशेषतः योहानाचं शुभवर्तमान. तुम्हाला ताबडतोब समजले, हा बरोबर आहे. आणि मग तो वक्ता शेवटी म्हणाल तुम्हाला समजलं का, तर तुमचं उत्तर काय असेल, हो साहेब. तो आश्चर्यचकित होऊन जाईल की मंडळीला हे कसं माहिती जे सेमिनरीला शिकवलं जातं. ज्ञान संपादन करण्यासाठी मंडळी अग्रेसर राहावी, देवाच्या वचनात आणि ईश्वर विज्ञानात वाढावी, म्हणून हा चर्च बेस्ड थिओलॉजिकल एज्युकेशन आपण करत आहोत. आणि त्यासाठी ही जी प्रस्तावना आहे पुस्तकांची किंवा लेखकांची ती आपण घेत आहोत. म्हणून येथे मी थांबू इच्छितो आणि एक वाक्य फक्त त्याच्यातलं जे मला तुम्हाला सांगायचं होतं ते असं आहे की आपल्याला योहान म्हणतो की या जगामध्ये येशू ख्रिस्ताद्वारे विजय शक्य आहे. आणि विजय केव्हा शक्य आहे, जेव्हा जीवन आहे. जीवन केव्हा शक्य आहे, जेव्हा तुमचा विश्वास आहे. विश्वास नाही, जीवनही नाही आणि विजय सुद्धा नाही. आणि म्हणतो ज्याने जगावर विजय किंवा जय मिळवेला तो म्हणजे हाच आपला विश्वास. आता हा विश्वास कोणता आहे त्याच्याबद्दल सिद्धांताच्या अभ्यासामध्ये आपण करू शकतो. तिहेरी विश्वास आहे आणि हा विश्वास म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वास जो आपल्याला सार्वकालिक जीवन देतो,
तो विश्वास. म्हणून आजचं अध्ययन योहानाच्या या पहिल्या पत्राचं तुम्हाला मी दिलं आहे. तुम्ही ते निश्चिंतपणे घ्या. पुन्हा माझी नम्र विनंती आहे, फाईल करा, प्रिंट करा, लावून घ्या. कालांतराने तुम्हाला 27 पुस्तकांची रूपरेषा, ढोबळ माहिती अतिशय उपयोगी पडेल. तुम्हाला काम येईल, तुमच्या लेकराबाळांना काम येईल. काहीतरी मागे सोडून जा. आपण कोणीही एवढं बुद्धिमान नाही की जे एवढं सांगितलं सगळं आपल्या याच्यामध्ये येऊन जातं. या शतकात 200 वर्षामध्ये एकच मनुष्य झाला ज्याची फोटोजेनिक किंवा फोटोसिंथेटिक मेमरी म्हणतात. एक पाहिलं पान पूर्ण, काही क्षणामध्ये पूर्ण पान ते तोंडी बोलून दाखवू शकत होते. ते होते नरेंद्रनाथजी, म्हणजे स्वामी विवेकानंद. एकच मनुष्य झालं ज्याची अशी तल्लख बुद्धिमत्ता होती. बऱ्याचदा आपण आपल्या बुद्धीवर टेकून राहू नका, कारण वयाप्रमाणे पण त्रास होतो. या खोपडीमध्ये खूप काही झालेलं असतं आणि डॅमेज पण खूप झालेलं असतं. आपल्याला धोका झालेला असतो, जखमा झालेल्या असतात विचारांच्या. कारण बऱ्याचदा हे होत आहे, जेव्हा मी सांगतो तेव्हा मला माहीत आहे मेंदू फार आपल्याला पिळून काढतो. ऐकलं काय, शिकलो काय, पाहिलं काय, बोललो काय, आज पुन्हा काय ऐकतोय. आणि तो मेंदू ऐकत नाही आपला. म्हणून या खोपडीला सांगावं लागतं, ऐकावं लागेल, कारण हे योग्य बरोबर आहे. ते पुसावं लागेल, त्यालाही शक्ती लागते. ते पुसण्याची क्रिया फार वेगळी आहे. डॉक्टर बेनहर पवार तुम्हाला सांगू शकतील. त्याला मानस पटल म्हणतो आपण. फळ्यासारखं आहे, त्याला यंत्रणा लागते. सर्वच स्मृती पुसल्या जात नसतात, पण पुसता येतात. प्रार्थना करण्यापूर्वी त्याबद्दल माझाच अनुभव मी सांगू शकतो. ज्यावेळेस मी मरणासन्न स्थितीतून बाहेर आलो, मला एक गोष्ट शिकायला मिळाली. ती होती की बऱ्याच स्मृती देवाने माझ्या काढून टाकल्या, पुसल्या गेल्या सपाट एकदम. आणि मला विचारांचं नाविन्य मिळू लागलं, कारण मी पुन्हा एकदा देवाचं श्रेष्ठत्व स्वीकारलं, माझ्यावरचा अधिकार स्वीकारला आणि आपल्या बुद्धीला पण सांगितलं की देव काय सांगतो ते ऐकायचं. हे आपल्याला करावं लागेल. आणि म्हणून जे लिखाण तुम्हाला दिलं आहे त्यामध्ये तुम्ही पण त्याच्यामध्ये भर घाला, वापरा आणि देवाच्या लोकांना चांगल्या प्रकारचं सकस अन्न वाढा. तुमच्या सेवेला बढावा द्या, वाढ द्या, चांगलं करा आणि त्याद्वारे देवाचा गौरव करा. थँक्यू व्हेरी मच. आपण पुढच्या बुधवारी दुसरं पत्र घेऊ आणि त्यातून छोट्या छोट्या नोंदी मी पुन्हा एकदा आपल्याला देईन. थँक्यू व्हेरी मच. देव तुम्हाला आशीर्वाद देव. थँक्यू सर. आजच्या अध्ययनाबद्दल मी खरोखर प्रभूचे आभार मानतो. योहानाच्या पत्रामधून अतिशय सुंदर एक्सप्लेशन, स्पष्टीकरण झालेलं आहे. आणि म्हणून आदरणीय डॉक्टर रेव्हरेंड ग्लॅडविन पाळक साहेब यांचे खरोखर मी आभार मानतो की योग्य प्रति बुधवारी ते देवाच्या वचनामधून अतिशय सुंदर मार्गदर्शन ते करत आहे. यावेळेस आम्ही प्रार्थना करणार आहोत आणि त्याच्यानंतर प्रभूची प्रार्थना म्हणणार आहोत आणि मग आशीर्वाद आम्ही घेणार आहोत. उपस्थित सर्व आदरणीय आहे त्यांचे देखील विशेष मी आभार मानतो की आपण वेळेवर ऑनलाईन येतात आणि प्रभूचं वचन ऐकत आहे. मी विनंती करतो की आदरणीय रेव्हरेंड LP वळवी पाळक साहेब पुढे येतील, प्रार्थना करतील आणि त्याच्यानंतर आशीर्वाद ते देतील. संध्याकाळी पुन्हा 6 ते 6:30 ऑनलाईन प्रार्थना मनन राहील. त्या ठिकाणी देखील आपणा सर्वांना ऑनलाईन देवाचं वचन ऐकण्यासाठी विशेष आमंत्रण आहे. प्रार्थना करू आपण. पवित्र, सर्वशक्तिमान, सर्वसमर्थ आमच्या प्रेमळ पित्या, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये त्याच्याद्वारे येणाऱ्या महान कृपेच्याद्वारे पुन्हा आज प्रभू या दिवसामध्ये तू आपलं पवित्र वचन तू आमच्यासमोर ठेवलेलं आहे. या वचनाचं मनन चिंतन
प्रभू आम्ही केलेलं आहे आमच्या स्वतःच्या आत्मिक उन्नतीसाठी आणि तुझ्या लोकांना तुझ्या वचनाचं सत्य समजावं आणि त्या वचनाचं सत्यामध्ये ते चालावं आणि तेणेकडून प्रभू आमचं जीवन आमच्या जीवनामध्ये तू दिलेल्या सर्वकालिक जीवनाची खात्री अगदी खात्रीपूर्वक रीतीने आमच्या जीवन वर्तन क्रमामधून आमच्या विचारामधून शब्दामधून कृतीमधून प्रभू आम्ही या जगासमोर ठेवावं आणि या दिवसामध्ये जे शिक्षण दिलं जात आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे कारण तुझं वचन सांगत आहे शेवटल्या समयामध्ये खोटं शिक्षण देणारे पुष्कळ खोटे शिक्षक येतील आणि अशा समयामध्ये आम्ही स्वतः आणि तुझ्या लोकांना स्थिर उभं करण्यासाठी हे मौल्यवान शिक्षण तुझ्या दासाच्या करवी तू दिलंस त्याबद्दल प्रभू धन्यवाद देतो ही विनंती प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू आहे आमेन. त्या स्वर्गातील पित्या तुझे नाव पवित्र मानले जाओ तुझे राज्य हो जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझे इच्छेप्रमाणे हो आमची रोजची भाकर आज आम्हास आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास सोडले तसेच तो आमची ऋणी आम्हास सो आणि आम्हास स्थान नकोस तर आम्हास सर्व वाईटापासून सोडेल कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे आमेन. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा देवबापाची महान प्रीती पवित्र आत्मेची गोड सहभागिता इथे जमलेल्या सर्व तुझ्या दासांबरोबर ऑनलाईनमध्ये ज्यांनी हे वचन ऐकलं त्या सर्व विश्वासणाऱ्याबरोबर देवाची मंडळी आणि निवडलेल्या राष्ट्र इस्रायल्याबरोबर प्रभू येशू तू येईपर्यंत सो आमेन.